नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5th स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला मराठीचा टॉपिक असतो. मग तुमचं ते मराठी मीडियम असू द्या, इंग्रजी असू द्या किंवा सेमी इंग्रजी असू द्या. आणि प्रत्येक मराठी टॉपिकमध्ये किंवा त्या मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द हे तुम्हाला दिलेले असतात. आणि समानार्थी शब्द बघा प्रत्येक उत्तरामध्ये असतात. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो किंवा त्यावर तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. मग प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न किंवा 20 समानार्थी शब्द बघणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर सुरुवात करू. आणि सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आमचे ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. बरोबर. आमचे जे क्लासेस आहेत स्कॉलरशिपसाठी, नवोदयसाठी हे जून जुलैमध्ये स्टार्ट होत असतात. त्याच्या अगोदरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमचे डेमो क्लासेस जॉईन करा आणि एकदम माफक दरामध्ये तुम्हाला इथं नवोदयचे आणि स्कॉलरशिपचे क्लासेस मिळत असतात. एकदम माफक दरामध्ये, इतक्या कमी फीजमध्ये क्लासेस तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. चला तर मला वाटतं आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. आता बघा, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर बघा, तुम्हाला जर आमचे कोर्सेस वगैरे जॉईन करायचे असतील तर बघा इथे तुम्हाला मी बाजूलाच आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 73 85 11 77 83 वर. चला तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 महत्त्वपूर्ण समानार्थी शब्द आहेत. हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये, नवोदय असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला हे मदत करतात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे. त्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा कॉल पण करू शकता. चला बघा, आकाश. आकाश म्हणजे काय रे? तर नभ, गगन त्याला आपण म्हणतो. आकाशला समानार्थी शब्द काय आहे? नभ आणि गगन. नभ आणि गगन म्हणजे आकाश. माती. माती म्हणजे भूमी किंवा धरा. ठीक आहे. सूर्य. सूर्याला आपण रवी म्हणतो किंवा भानू म्हणतो. चंद्र, शशांक, इंदू हे पण लक्षात ठेवायचं आहे. पाणी म्हणजे जल, नीर. बरोबर. हे पण तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, अग्नी. अग्नीला आपण ज्वाला किंवा अनल सुद्धा म्हणतो. ज्वाला, अनल. झाड म्हणजे वृक्ष किंवा तरु. नदी म्हणजे सरिता किंवा तटिनी. नदी म्हणजे काय? सरिता किंवा त्याला आपण तटिनी म्हणतो. सरिता किंवा तटिनी. वारा म्हणजे पवन. बरोबर. समीर. वारा म्हणजे काय? पवन आणि समीर. डोंगर म्हणजे काय रे? पर्वत, गिरी किंवा त्याला आपण माळ पण म्हणतो. बरोबर ना. डोंगर, पर्वत, गिरी किंवा माळ. त्यानंतर बघा, शत्रू. शत्रू म्हणजे वैरी. बरोबर. विरोधक. लक्षात तुमच्या. मित्र. मित्र म्हणजे काय? सखा, सोबती. अन्न. अन्न म्हणजे काय? भोजन, खाद्य. घर म्हणजे वास्तू, निवास. बरोबर. रात्र. रात्र म्हणजे रजनी किंवा निशा. ठीक आहे. सगळ्यांनी काय करायचं आहे? हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. चला जाऊया समोर आता. प्रेम. प्रेम म्हणजे काय? स्नेह, प्रीती. दुःख म्हणजे वेदना, शोक. आनंद म्हणजे हर्ष, सुख. शांती म्हणजे शांतता, समाधान. राजा म्हणजे नृप किंवा सम्राट. तर हे बघा 20 समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. 2 ते 3 वेळेस नक्कीच तुम्हाला या गोष्टी पाठ होतील. आणि तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर बाजूलाच तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता. चला तर आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.